सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर आता महाविस्तार AI ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान अशा विविध योजनेचा लाभ इथं तुम्हाला मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की हे जे ॲप्लिकेशन आहे कशा पद्धतीने तो ओपन करायचे आहे। सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसेल शेतकरी ID आणि मोबाईल नंबर। तर आता यामध्ये तुम्ही 2-3 प्रकारे लॉग इन करू शकता किंवा नवीन नोंदणीसाठी इथे क्लिक करा। यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नवीन नोंदणी करू शकता। जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर आता तुम्हाला तुमचा फार्मर ID कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून सुद्धा OTP टाकून लॉग इन करू शकता। तर इथं आपली जी काही फार्मर ID आपण इथं टाकलेली आहे OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्या फार्मर IDला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल। तर आता OTP सेंड झालेला आहे। OTPसाठी थोडा वेट करा। इथं वेळ तुम्हाला दाखवत आहे कमी होताना। तर OTP देखील आपल्याला आलेला आहे। तर OTP आपण इथं एंटर करून घेऊया। तर OTP टाकल्याच्या नंतर आता आपल्याला जे की क्लिक करायचं आहे। तर आता सर्व इन्फॉर्मेशन इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं भरायची आहे। तर आता तुम्ही जे की फार्मर ID कार्डमध्ये माहिती भरलेली आहे ते संपूर्ण माहिती इथं येऊन जाईल। अलाववरती आपल्याला क्लिक करायचं आहे। संपूर्ण परमिशन तुम्हाला इथून देऊन द्यायची आहे। महाविस्तार AI ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलेले नसेल तर लगेच तुम्ही तुमची नोंदणी यामध्ये करून घ्या, जेणेकरून तुम्हाला PM किसान, नमो शेतकरी अशा भरपूर योजनेचा लाभ तुम्हाला यामध्ये लॉग इन केल्याच्या नंतर मिळणार आहे। तर आता हे जे तुम्हाला ॲप्लिकेशन दिलेले यामध्ये तुम्ही पिकासंदर्भात जे काही सल्ला घेऊ शकता। यामध्ये भरपूर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, कृषी अवजारे सेवा केंद्र, त्याचप्रमाणे पिकाबद्दल संपूर्ण माहिती, त्यानंतर कोणत्या पिकासाठी कोणतं फवारणी करायचं आहे, पीक कशा पद्धतीने उत्पन्न वाढवायचं आहे हे तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल। तर डॅशबोर्ड यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं इथं नाव येईल, मोबाईल नंबर येईल, जे की आपण फार्मर ID टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण डिटेल्स इथं येऊन जाईल। तर यामध्ये तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही इथून तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता, अन्यथा तुमची जशीच्या प्रोफाईल आहे तशीच राहू द्यायची आहे, जे की आपण आता फार्मर ID टाकून लॉग इन केलेलं आहे। महाविस्तार AI ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। प्ले स्टोअरवरती हे जे ॲप्लिकेशन आहे इथं अवेलेबल आहे। तर आता हे जे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर आता तुम्हाला यामध्ये भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतील, प्रोफाईल, जे की तुमच्या शेतीविषयक सर्व माहिती तुम्ही इथून घेऊ शकता। पीक निवडताय तुम्हाला इथे येणार आहे, पिकाचा फोटो काढा, अपलोड करा, निकाल पहा। तर यामध्ये पीक निवडा। तर यामध्ये तुम्हाला पिकासंदर्भात माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर यामध्ये ज्वारी आहे, गहू आहे, भात आहे, मूग आहे, तूर आहे, हरभरा आहे। तर यामध्ये भरपूर पीक आहे, जे काही पालेभाजीचे सुद्धा पीक आहे। तर डेमोसाठी आपण एखाद्या पिकावरती सिलेक्ट करणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला पेरणी जे की कधी करायची राहते, त्याचप्रमाणे अधिक पहा यावरती क्लिक करून याचप्रमाणे डेट तुम्ही इथं चेक करू शकता। तर यामध्ये जे की तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। यामध्ये कशा पद्धतीने तर तुम्हाला पीक आहे, त्याचप्रमाणे पिकाची जे काही वाढ का होत नाही, तुम्हाला कोणती फवारणी करावी लागते, जे की याचं उत्पन्न आहे ते जास्ती कशा पद्धतीने तर घ्यायचं आहे, सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला यामध्ये महाविस्तार या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला माहिती बघायला मिळेल। पेरणी अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुमचं जे काही उत्पन्न कशा पद्धतीने तर वाढवायचं आहे, त्याचप्रमाणे तुमची जमिनीची तपासणी कशा पद्धतीने तर करायची आहे, किती अंतरावर त्याची लागवड करायची आहे, अळीचा प्रादुर्भाव आला त्याच्यानंतर कोणती फवारणी करायची आहे, सर्व डिटेलमध्ये महाविस्तार या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल। तर सर्व शेतकरी बांधवांनी हे जे ॲप्लिकेशन आहे इथून डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर जर तुमच्या पिकाचे नुकसान जर झालेलं असेल, यामध्ये गहू असेल तर याची तुम्ही तक्रार करू शकता। गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग जे काही असेल ते पिकाचं तुम्हाला इथं फोटो घ्यायचा आहे, त्यानंतर तारीख टाकायची आहे, फोटो काढायचा आहे। तुम्ही गॅलरीतून सुद्धा फोटो इथं अपलोड करू शकता। तर आता ही जी ॲप्लिकेशन आहे लवकरात लवकर तुम्ही इन्स्टॉल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला PM किसानचा हप्ता असो, नमो शेतकरीचा असो, यासाठी अडचण इथं येणार नाही। यावरती नोंदणी जर केलेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, नमो शेतकरी, PM किसान अशा योजना इथं मिळत नाही आहे। तर इथून तुम्ही तुमचा जे काही हमी भाव म्हणजे भावसुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय भाव सुरू आहे। जिल्हा हिंगोली, तालुका सोयाबीन, यामध्ये दुसरा जिल्हा सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही तुमचा हमी भाव चेक करू शकता की आजचे रेट काय आहे। तर इथं यवतमाळ आपण सिलेक्ट केलेला आहे। यामध्ये तुम्हाला सोयाबीनचा भाव पाहायचा आहे की ज्वारीचा पाहायचा आहे, कोणतं पीक आहे ते तुम्हाला इथं त्याचा जो काही भाव आहे ते तुम्हाला इथं भावसुद्धा इथं लाईव्ह भाव म्हणजे आजचे जे काही भाव आहे ते बघायला मिळेल। तर आता ही जी ॲप्लिकेशन आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी डाउनलोड करून घ्यायची आहे।
अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.